हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जातो फिरण्यासाठी उस्मानाबादला. तर पूर्ण फॅमिलीसोबत जातात फिरायला, पूर्ण फॅमिली. मला गाडीची हवा चेक करतो, टायरमध्ये हवा चेक करतो आणि बाकीचे सगळे बसले गाडीमध्ये. डिझेल वगैरे टाकून निघूया आपण. हवा चेक करतो. हॅलो, आज आपण चाललो उस्मानाबादला. रोशन चेक करतो हवा गाडीच्या टायरमध्ये किती हवा आहे बघतोय, तर पुढे जाऊन कुठे प्रॉब्लेम नको व्हायला. हवा आपल्याला 35 ठेवायची आहे. सगळ्या गाडींना मॅक्झिमम तेवढंच हवा असते, पण मोठे जर जास्त सीटरच्या गाड्या असतील तर त्यांना जास्त हवा असते. कधी पण प्रवासाला जायच्या आधी हवा नक्की चेक करत जावं, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. रोशननी सांगितलेलं आहे. बघू शकता आतमध्ये सगळेजण बसलेले आहेत. एकांश, मम्मी, गौरी आणि इकडं पुढं रोशन आणि पप्पा निघाले सगळेजण आम्ही मस्त लग्नाला. तर तुम्ही पण येता माझ्यासोबत, चला. एकांशी लगेच गडबड सुरू झाली पुढे बसण्याची. बघतोय पुढे जागा, पप्पांकडे जातोय. बाबांकडे गेला त्याच्या. गाडी कधी एकदा सुरू होते, कधी एकदा निघतो आणि कधी एकदा पुढे जातो बसायला. असं झालेलं आहे त्याला. बघू शकता तुम्ही. आता निघालो आहे आम्ही. दुपारचे वाजलेत 1:45. निघतोय. हो, आता किती तास लागतात तुम्हाला कळेल. सुरुवात झाली प्रवासात. हॅलो, दोघांचे व्हिडिओ बघत आहेत. सगळ्यांना हॅलो. काय काय दिसतं, काय काय नाही. एकांश पण हाय करतो तुम्हाला सगळ्यांना. कुठं जातो पिल्लू आपण? कुठं जातोय आपण? गावाला. आपण कुठं जातोय पिल्लू? गावाला. गावाला. तुम्ही पण या. बोलतोय एकांश पण बोलतोय सगळ्यांना. रिश्यूम करतोय, रिश्यूम. आपल्या जागेत पेरूचं झाड आहे. त्या झाडाचे पेरू आहेत बघा, मस्त गोड आहेत, मस्त आहेत. गोड पेरू आहेत, मस्त आहेत, एक नंबर पेरू आहेत. आणि आपण त्याला पण खत टाकतो, काय सेंद्रिय खत. चव एक नंबर आहे पेरूची. गाण्याचा आवाज आला. पेरू घालण्यासाठी घरच्या झाडाचे पेरू मस्त गोड आहे. पॉलिटेक्निक कॉलेज दिसत असेल तुम्हाला. इमारत कुठली आहे, पॉलिटेक्निक सोलापूर. आल्यावर पण हायवेवरती सोलापूर उस्मानाबाद हायवे.
बघता बघता तामलवाडी गाव क्रॉस करून आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्हाला लागला टोलगेट. तर टोलगेटवरती जाऊया. रोशननी काय फास्टॅग अजून लावलेलं नाही, म्हणजे गाडीच्या काचेवरती लावलेलं नाही. फास्टॅग आहे त्याकडे. टोल गेट क्रॉस करून आम्ही निघालो पुढे गेल्यानंतर ही कंपनी लागते. खूप घाण वास येतो, रबर जाळल्यासारखं, टायर जाळल्यासारखं. ही कंपनी कशाची आहे मला तर अजून माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा ही कंपनी कसली आहे. मित्रांनो, हे तो एक मला डोंगर दिसत आहे. इथे आहे तुळजापूर शहर आणि इथे आहे आई तुळजाभवानीचं मंदिर. तर तुम्ही बघू शकता, लांबून दिसतं आपल्याला डोंगर. आम्हाला उस्मानाबादला जायचं असल्यामुळे आम्ही काय तुळजापूर शहरामध्ये गेलो नाही. आम्ही बायपासनेच निघालो उस्मानाबादला जाण्यासाठी.
बसलेत पवन चक्की. आपण बायपासने जेव्हा पुढे येतो त्यानंतर तुम्हाला दिसतील. दोन्ही बाजूला पवन चक्की आहेत. याचा उपयोग कशासाठी करता तुम्हाला माहीत असेल. हायवेच्या दोन्ही साईडला आहेत. हायवेच्या दोन्ही साईडला आहेत. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही फायनली पोहोचलो उस्मानाबादला. दुपारच्या वाजले बरोबर 2. आता आभाळ आलेलं आहे. त्याला मी धारासूर मर्दिनी देवी मंदिरला आलेलो आहे. इथं जवळच गौरीचं घर आहे. इथं आलेलो आहे आणि एकांश आलेलो आहे. एकांश पण खेळचं खूप मोठं मंदिर आहे आणि खूप मोठा असं परिसर आहे. देवीचं दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन. एकांश आले आतमध्ये. चला, बघू शकता किती मोठं मंदिर आहे. भरपूर असं मोठं मंदिर आहे. भरपूर असं मोठं गाभार आहे. आणि एकांश पाय पडतोय. पाय पड पिलो. हां दे पाय पडायचा. जय केलेला आहे एकांशने. हां बाळाने. बघू शकता समोर मंदिर आहे असं. मस्त पळतोय. जय करा. जय करा पिलो. जय. हां जय. चला आतमध्ये चला. हां आतमध्ये चला. पहिला आतमध्ये पाय पडू. बघू शकता मूर्ती देवीची. दिवसभर फिरून झाल्यानंतर खूप भूक लागली होती. मग काय बेत केला मस्त सुकं चिकन आणि भाकरीचा. आणि मग जेवायला बसलो आम्ही सगळेजण. तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला. कोणाकोणाला आवडतं सुकं चिकन भाकरी त्याने कमेंट करून नक्की सांगा. मला तिथून परत येण्यासाठी खूप उशीर झाला. त्यामुळे मी काय रिटर्न येतानाचा ब्लॉग बनवला नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ सगळ्या आपल्या मित्रांना शेअर करा.